खामगावात पेट्रोल पंपावर थरार. पेट्रोल नाकारल्याने थेट तलवारीने जीवघेणा हल्ला. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. नमस्कार, दखल 2029 न्यूजमध्ये आपले स्वागत. सत्य, अचूक आणि निष्पक्ष वृत्त म्हणजेच दखल 2029 न्यूज. पाहुयात आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातून कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवणारी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. केवळ किरकोळ कारणावरून गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती किती उरली आहे याचे ज्वलंत उदाहरण येथे पाहायला मिळाले आहे. एका पेट्रोल पंपावर पेट्रोल देण्यास नकार दिला म्हणून काही संशयित हल्लेखोरांनी थेट तलवारी आणि कोयते उपसून पंपावरील कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला चढवला. या भयंकर हल्ल्यात पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली असून परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही संपूर्ण थरारक घटना पेट्रोल पंपावर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये अत्यंत स्पष्टपणे कैद झाली आहे. तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेल्या या दृश्यांवरून थेट अंदाज लावू शकता की कशा प्रकारे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या तरुणांनी हातात नंग्या तलवारी आणि घातक शस्त्रे नाचवून संपूर्ण परिसरात उच्छाद मांडला होता. बघा हा थेट व्हिडिओ, ज्यामध्ये काही तरुण पेट्रोल पंपावर येतात आणि किरकोळ वादावादीनंतर अचानक शस्त्रांचा धाक दाखवायला सुरुवात करतात. पंपावरील कर्मचारी जीवाच्या आकांताने इकडे तिकडे पळत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला चढवून त्यांना बेदम मारहाण केल्याचे या दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. भर रस्त्यात आणि अशा सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. गुंडांनी संपूर्ण पंप परिसराला ओलीस ठेवल्यासारखी परिस्थिती निर्माण केली होती. या भयंकर प्रकारामुळे तेथील उपस्थित इतर ग्राहकांमध्येही एकच पळापळ आणि घबराट उडाली होती. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने अत्यंत वेगाने पावले उचलली असून तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या आणि प्राथमिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत 2 मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला आहे की नाही असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा आणि घटनेचा अधिकृत, निष्पक्ष आणि सखोल तपास सध्या पोलीस प्रशासनाकडून आणि संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे. त्यामुळे या वादात किंवा घटनेत नेमकी चूक कोणाची होती आणि यामागे आणखी काही जुना वाद होता का हे पोलीस तपासांतीच पूर्णपणे स्पष्ट होईल. अशाच प्रकारच्या ताज्या, महत्त्वाच्या आणि सत्य बातम्यांचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचे दखल 2029 न्यूज चॅनलला आत्ताच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि आमच्या पेजला नक्की फॉलो करा. तुमच्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलशी संपर्क साधा. ब्युरो रिपोर्ट, दखल 2029 न्यूज.